हॅलो, स्टिच अँड स्टाईल विथ सुषमा माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आपला फोरटक्सचा ब्लाऊज चालला होता। तर फोरटक्सचा ब्लाऊज आपला अर्धा शिवून झाला होता आणि यापुढे आता पूर्ण करायचं आहे। तर आपण आज अर्धा ब्लाऊज झाल्यावर कसा चेक करायचा आहे हे मी दाखवणार आहे आणि गळपट्टी वगैरे रेडी करायची आहे। तर चला तर आपला क्लास स्टार्ट करू। तर बघा इथे बघा बाही आपली तयार करायची आहे। तर आपला एक भाग इथे मुंड्याचा भाग एक खोल असतो आणि एक आपला वरच्या साईडला असतो। तर त्याला खुणा करून घ्यायची आधीच। तर बघा खोल बाजूला करायची खुणा। तर हा आपली खोल बाजू आहे, दोन्ही साईडने खुणा करून घ्यायच्या आहेत। ह्या साईडला एक करा आणि ते का करायचं आहे, आपल्या एका साईडचीच बाही होऊ नये म्हणून। तर हे समोरासमोर ठेवायचे आणि ही पट्टी ह्या साईडला दुमडायची आहे, तर ही पट्टी ह्या साईडला दुमडायची। तर इथे बघा आधी तुम्हाला पाव इंचाची टीप घ्यायची आहे अशी। तर तुमचा कपडा कमी असेल तर ही पट्टी तुम्ही दुसरी पण लावू शकता। तर आपला एक्स्ट्राचा कपडा आहे, तर इथे पाव इंचाचा आधी फोल्ड करून घ्यायचे घ्या। शिलाई शिलाई 1 पॉईंटच्या अंतरावर या कडेला येऊ दे, ह्या साईडच्या कडेला येऊ दे। त्यानंतर ही पट्टी 1 इंच फोल्ड करायची। आपण जी 1.5 इंच अंतर ठेवलं होतं एक्स्ट्रा ते यासाठीच ठेवलं होतं। तर 1 इंच एवढ्या अंतराची फोल्ड करायची। तुम्हाला ही टीप तुम्ही 5 नंबरची पाव इंचावर दिली तरी चालेल। याला हा शिलाई घ्यायची आपल्याला। त्यानंतर हा भाग बघा आपल्याला ही बाही ह्या साईडला फोल्ड करायची, घ्या पाव इंच। इथे 1 इंच फोल्ड करून घ्यायचे, घ्या। पाव इंचावर शिलाई येऊ दे। 5 नंबरची टीप घ्यायची। ते इथे आपल्याला हाताला 1 इंचावर टीप देऊन झालेली आहे। ही शिलाई काढायची आहे आणि आधी हात शिलाई करायची, मग ही जी टीप केली आहे ना ती काढून घ्यायची आहे। तर आपला पुढचा मागचा भाग रेडी झाला आहे। हा असा पुढचा भाग रेडी आहे आणि हा मागचा भाग। तर आपल्याला चेक करायचं आहे एकदा शिवून झाल्यावर आपले हाईट वगैरे बरोबर आहे का। तर इथे बघा मी सांगते कसं चेक करायचं। तर पूर्ण हाईट आपली तयार आहे 12.5। तर इथून मोजायचं आहे। तर इथे बघा आपला अर्धा इंच शिलाईला जाणार आणि इथे 12.5 आणि इथे 13 आहे, बरोबर आहे। आणि इथे आपण थोडंसं डाऊन केले, ते डाऊन दिसते। तर आपली तयार आपली बरोबर 12.5 होणार आहे। इथे पण बरोबर आहे, ह्या साईडला पण बरोबर आहे। तर असं चेक करून घ्यायचं आहे, कारण काय वेळेस काय होतं आपला टक्समध्ये 1 पॉईंट कमी जास्त पकडलं जातं किंवा योगपट्टीमध्ये कमी जास्त पकडलं जातं, तर हाईटमध्ये फरक पडतो। तर हा पुढचा भाग आपला बरोबर आहे। मग मागचा भाग दाखवते मी। त्यानंतर बघा मागच्या भागाची पण हाईट चेक करायची आपल्याला। 13 पाहिजे आपल्याला, इथून चेक करायची मेजर टेप शोल्डरपासून ह्या इथे। तर ही पण बघा ठीक आहे, बरोबर आहे। आणि इथे ही पण 13 आहे। ह्या साईडला पण चेक करायचं आहे। इथे बघा 13 आहे, इथे 13
इथे पण कमी जास्त होऊ शकतं. आपण जर कमी जास्त पकडलं तर इथे हाईटमध्ये फरक पडू शकतो. तर आपला ही बरोबर आहे. त्यानंतर आपल्याला गळा पण चेक करायचा आहे. मापाचा जो ब्लाऊज आहे त्याचा मागचा गळाची ही पट्टी किती आहे राहिलेली ती चेक करायची. तर इथे बघा 4.5.2 आहे. तर इथे आपल्याला इथे आपण हे बघा पाव इंच जास्त आहे. पाव इंच इथे 5 घ्यायचं आहे आपल्याला. 4.5.2 आहे पुढे, म्हणजे 4.25 आहे. तर पाव इंच इथे आपण कट करून घ्यायचं आहे, म्हणजे या मापाने बरोबर होणार आहे. आणि पुढचा गळा पण तसाच चेक करायचा आहे. ही जी पट्टी आहे ना ती पट्टी आपली रेडी 7 आहे. तर आपण ही 7.5 घेतली होती. तर इथे बघा इथे कमी जास्त असेल ना, रेडी किती आहे 7 आहे. बरोबर आपली 7 तयार झाली आहे. तर इथे आकार व्यवस्थित नसेल तर पुढचा आकार नीट करून घ्यायचा आहे. जो आपण गोल आकार दिला इथे बघा थोडंसं कमी जास्त आहे वर खाली, तो आपल्याला असा नीट करून घ्यायचा आहे आकार. आणि इथं चेक करते मी परत एकदा 7 आहे का. तर एवढं जास्त आहे ते थोडंसं एक पॉईंट कट करून घ्यायचं आहे आपल्याला. तर मी इथे कटिंग करून घेते. तुम्हाला जर हा गळा पसरट पाहिजे असेल तर असा खोल करून घ्यायचा आहे आणि पसरट करून घ्यायचा आहे. तर हा खोल नाही आहे तर मी थोडासाच इथे आकार देते आहे. कटिंग करते वेळेस पण आपला आकार कमी जास्त होतो, तेव्हा पण झाला रेडी झाला की असा चेक करायचा आहे आपला आकार व्यवस्थित आला आहे काय. आला नसेल तर असा नीट करून घ्यायचा आहे जरा. इथं मागच्या भागाचं मी थोडंसं पाव इंच कट करून घेते. मागचा भाग पण पसरट पाहिजे तर त्याला ह्या साईडला रुंद करून घ्यायचं आहे. तर आपल्याला आता शोल्डर जोडून घ्यायचे. ते इथे आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचे. तर मागच्या भागावर पुढचा भाग ठेवायचा आहे. ही उलटी बाजू आहे वरच्या साईडला, ही सरळ आहे. तर उलट्या बाजूवर उलटी बाजू ठेवायची आहे आणि सरळ बाजूने आपल्याला टीप घ्यायची आहे. ही वरच्या साईडला सरळ बाजू आहे. आणि इथे आपल्याला मुंडा पण चेक करायचं आहे की मुंड्याची हाईट कमी जास्त झाली का मागच्या भागाची आणि पुढच्या भागाची. तर इथे बघा ही दोन्ही सेम आहेत. आणि इकडे बघू ह्या साईडला थोडंसं वर खाली झाले. तर इथे आपल्याला पाव इंच इथे कट करून घ्यायचे. तर इथे मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा. इथे हे कट करून घ्या. हे चेक करणं गरजेचं आहे, म्हणजे तुमचं फिनिशिंग येणार आहे याच्यामुळे. तर इथे 1 पॉईंटच्या अंतरावर शिलाई घ्या. सरळ बाजूने घ्यायचे. 1 पॉईंटचं अंतर पाहिजे, पाव इंचाचं नाही पाहिजे. बरोबर शोल्डरवर शोल्डर ठेवायला पाहिजे. घ्या. थांबा, नका कट करू. दुसऱ्या साईडने पण 1 पॉईंटच्या अंतरावर. हां नाही कट करा. त्यानंतर ही आपली बाजू उलटी बाजू करायची आहे. ही आपली उलटी साईड आहे. तर उलट्या साईडने आता पाव इंचावर टीप घ्यायची. इथे पाव इंचावर टीप येऊ दे. ह्या साईडला पण तसंच घ्या. ह्या साईडला पण पाव इंचावर टिप करून घ्यायची आणि डबल टिप द्यायची तुम्हाला शोल्डरला. घ्या. इथे शिलाई देताना हे वर खाली करायचं नाही आहे. तुम्हाला ही जी शिलाई आहे मध्यभागीच पकडायची आणि टीप घ्यायची. घ्या.
डबल टिप घ्यायची आहे, रिटर्न परत घ्या, थांबा कट नका करू, घ्या. इथे पण घ्या. त्यानंतर बघा शोल्डर जोडून झाल्यावर आपल्याला गळपट्ट्या जोडायच्या आहेत. तर इथे बघा या क्रॉस पट्ट्या आहेत, आपल्याला क्रॉस पट्ट्या गळ्याला लावायच्या आहेत. तर आपली शिलाई पण असते क्रॉस यायला पाहिजे जेव्हा एकमेकांना पट्टी जोडणार आहे तेव्हा. तर इथे असं क्रॉस कट करून घ्यायचं आहे त्याला. जर स्ट्रेट असेल तर त्याला क्रॉस कट करून घ्यायचे आणि इथे एकमेकांना हे जोडायचे. तर ही अशी जोडायची आहे. 1/2 इंच टोक पुढच्या साईडला घ्यायची आहे आणि जिथं जॉईंट झाले ते एकमेकांना टोक इथून ती शिलाई घ्यायची 1/2 इंचावर. त्यानंतर इथे पण क्रॉस कट करून घ्यायचे करा. अजून थोडंसं करा, ते टोक ठीक आहे. नाही थांबा, हे फक्त पुढचं टोक काढा. तर अशा 2 पट्ट्या जोडायच्या असतील ना तेव्हा दोन्ही एकावर एक ठेवून घ्यायच्यात आणि कट करायच्यात, म्हणजे सेम आकार येणार आहे पट्ट्यांना. हे कट करा एक्स्ट्रा इथे. आणि हे जोडून घ्यायचे. जोडते वेळी चेक करायचे आपलं ही आहे पट्टीची सरळ बाजू इथे. तर इथे पण आपण जोडताना ही इथे सरळ बाजू वरच्या साईडला यायला पाहिजे आणि खालच्या साईडला उलटी बाजू यायला पाहिजे. 1/2 इंचावर टिप घ्या. टोकं थोडीशी पुढे ठेवायची म्हणजे तुमची पट्टी सरळ केल्यावर पट्टी नीट दिसेल. तर इथे अजून एक जोडून घ्यायची आहे. इथे 2 एकावर ठेवायचे आहे आणि कट करायचं. हे कट करा एक्स्ट्रा इथे खालचं कवरचं. हां खालच्या साईडचं कट करा. खूप टोक नाही ठेवायचं, मग शिलाई घ्यायला पण प्रॉब्लेम आहे. असं थोडंसं कट करायचं. तर इथे बघा ही सरळ बाजू आहे, सरळ बाजू वरच्या साईडला यायला पाहिजे म्हणून हे असं लावायचे. 1/2 इंच टोक सोडायचे. टिप घ्या, 1/2 इंचावर टिप घ्यायची. त्यानंतर बघा ही आपली पट्टीची उलटी बाजू आहे आणि खालच्या साईडला सरळ बाजू आहे. तर उलट्या बाजूने आपल्याला फोल्ड करायची पट्टी. 1/2 इंच फोल्ड करून टिप घ्यायची. तर ही टिप तुम्ही आधी पण घेऊ शकता, नाहीतर पट्टी जोडल्यावर पण करू शकता. तर पट्टी आपल्याला 1/2 इंचावर फोल्ड करून टिप घ्यायची. घ्या टिप तुमची 1 पॉईंटच्या अंतरावर ह्या साईडला येऊ दे, फोल्ड केलेले ह्या साईडला. बस. पट्टीची उलटी बाजू वरच्या साईडला ठेवायची आणि टिप घ्यायची. हां
त्यानंतर पट्टी चेक करायची आहे. पट्टी कुठे लहान मोठी आहे तिथे कट करून घ्यायचं आहे. तर मी कट करून देते. साधारण पाऊण इंच म्हणजे एक इंचामध्ये पाऊण इंच कमी अशी रुंदी असली पाहिजे पट्टीची. नाहीतर आता नवीन असते वेळेस तुम्हाला पाऊण इंचाचीच पट्टी लागणार आहे, कारण शिलाईमध्ये मार्जिनमध्ये इकडे तिकडे जास्त होतं. तर नाहीतर अर्ध्या इंचामध्ये ही पट्टी फोल्ड करण्यामध्ये जाते. अर्ध्या इंचाची तयार घ्यायची आणि फोल्ड करायला पाऊण इंचाचं मार्जिन. तर इथे बघा मी पाऊण इंच ते कट करून घेते. जी एक्स्ट्रा आहे ना ती कट करून घ्यायची. कुठे लहान मोठी असेल ना ती पण नीट करून घ्यायची, सेम सारखी करून घ्यायची. आणि इथे स्ट्रेट करून घ्यायचे. तर इथे बघा आपल्याला जोडायची आहे कशी. तुम्हाला हा डायरेक्ट जमत नसेल तर तुम्ही हाताने पण जोडू शकता. तर इथे बघा ब्लाऊजचा सरळ बाजू वर ठेवायची आहे आणि इथे गळ्यापासून सुरू करायचं आहे. हा आपला पुढचा भाग आहे. पुढच्या भागापासून इथे सुरू करायचे. पाव इंच फोल्ड करायची आहे आणि पाव इंचावर तुमची टीप येऊ दे. इथे लॉक करायचे तुम्हाला. घ्या. इथे राऊंड आहे, हळू घ्यायचे तुम्हाला, हळूहळू थोडं थोडं. कपडा ओढायचा नाही किंवा पट्टी ओढायची नाही, हलक्या हाताने लावून द्या. पाहिजे तर तुम्ही इथे शोल्डरच्या तिथं ओढू शकता, पण इथे गोल राऊंडच्या तिथं ओढायचं नसतं. तो राऊंडच्या तिथं तेवढी पट्टी लागली पाहिजे. ओढली तर ती फिरणार उलटी. थांबा. हे जे मार्जिन आहे ना आपलं ते मागच्या साईडला, इथे ह्या मागच्या साईडला पाहिजे. घ्या. इथे हळू घ्या. गोल राऊंड आहे. पट्टी गोल आकारामध्ये पकडा. अशी पकडा. हळू घ्या. तिथून गोल आहे. जिथं गोल असतो तिथे बिलकुल पट्टी ओढली नाही पाहिजे. हळू घ्या. शोल्डरचं मार्जिन बघा, चेक करा. मागच्या साईडला यायला पाहिजे. बरोबर आहे. घ्या. इथे हळूहळू घ्या. दाब ठेवा. थांबा 1 मिनिट. इथे आता आपलं ह्या भागापेक्षा पाव इंच एक्स्ट्रा ठेवायचं आणि कट करून घ्यायचे आणि इथे आतल्या साईडला फोल्ड करायचे. इथे लॉक करायचे तुम्हाला. घ्या. बस. त्यानंतर बघा ही पट्टी आपल्याला अशी करायची आणि कवर टीप द्यायची. आपल्याला दुमड पट्टी करायची. आता हे अंतर बघा, हे 1 दाबाचंच अंतर राहायला पाहिजे एवढं. तर हे 1 पॉईंट जास्त राहिले, तर मी नवीन आहे म्हणून मोठं दिलं होतं. तर इथे बघा ही जी पट्टी आहे ना, पट्टीवर आपली कवर टीप यायला पाहिजे आणि ही जी मार्जिन आहे ना
मार्जिन ह्या साईडला नाही पाहिजे, ही ह्या साईडला पाहिजे आणि त्यावर पट्टी ठेवायची आहे आणि तुम्हाला कवर टीप द्यायची आहे. इथे लॉक करा, इथे लॉक करायचं आहे तुम्हाला. ह्या पट्टी अशी करून घ्यायची, कुठे चुणी नाही पडली पाहिजे. घ्या. टीप पट्टीवर यायला पाहिजे, चांगली येते. घ्या. नीट करून घ्यायचे. पट्टी नीट आतमध्ये घालून घ्यायची. पाऊंच आहे ते. घ्या, पकडा, लॉक करायचे ते. बस. तर ही जी आपण टीप दिली आहे आधी ह्या पट्टीला फोल्ड करून, ती तुम्ही ही कवर टीप दिल्यानंतर पण देऊ शकता. आपल्याला जेवढी पट्टी फोल्ड करायची एवढी पाव इंचाचं ठेवून नंतर ही मी आधी दिली आहे ती नंतर पण घेऊ शकता. म्हणजे तुम्हाला कळेल केवढी सेम सारखी अंतराने आपली टीप येईल. मग असं पण करू शकता. तर ही आता पूर्ण पट्टी आपल्याला फोल्ड करायची आहे आतल्या साईडला. तर ही पूर्ण अशी फोल्ड करायची आहे. तुम्हाला पाहिजे तर इथे जो गोल आकार केला आहे ना तिथे खाच करू शकता इथे, म्हणजे पट्टी आपली नीट फोल्ड होणार. जिथं गोल आहे तिथे खाच करून घ्यायचे. हे मागच्या भागाला इथे. आजच्या क्लासमध्ये एवढं पुरेसं आहे. पुढच्या क्लासमध्ये आपण ब्लाऊज पूर्ण करणार आहोत. तर क्लास कंटिन्यू करा.